युतीत आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील असं शहाजी बापू पाटलांनी म्हटलंय। वातावरण गढूळ करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न असं शहाजी बापू पाटील म्हणाले। शिंदेनी पेहराव केल्याचा आरोप करणारे तिथे बघायला होते का असं शहाजी बापू पाटलांनी विचारलंय। विधानसभेला शिंदे गटाला किती जागा मिळतील असं आपल्याला सन्माननीय जागा मिळतील एवढं मी निश्चितपणाने सांगतो। पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त 6 जागा शिंदे गटाला दाखवल्या जातात, त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार का जागा वाढवण्यासाठी? जागा वाढवण्यासाठी आमचे नेते आणि या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच प्रयत्न करणार आहेत आणि त्यांना सर्वच भागात पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, मराठवाडा असो, मुंबई नागपूर असो, या सर्व ठिकाणी सन्माननीयरित्या जागा वाटपात मिळतील असा आम्हाला विश्वास आहे। एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी त्यांनी जो पेहराव बदलला होता तो पेहराव त्यांनी मौलवीचा पेहराव धारण केला होता। हे सगळं थोतांड आहे। त्या अजितदादा बोलण्यावर आता संजय राऊत काही बोलायला लागलेले आहेत। शिंदे साहेबांनी पेहराव बघितला, ही बघाय तिथं काय एकनाथ शिंदे पेहराव घालायला होता का हजर? काहीतरी फेक न्यूज आता टाकायला संजय राऊतांनी चालू केली आणि महाराष्ट्राचं चाललेलं चांगलं काम विकासाचं हे वातावरण गढूळ बनवायचं आणि गढूळ वातावरणात स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायचा हा ह्यांचा संपूर्ण डाव आहे। परंतु महाराष्ट्रातली जनता ह्या डावाला बळी पडणार नाही असा मला विश्वास वाटतो। सांगोल्याहून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी।